उन्हाळ्यामध्ये भाजीला काय बनवावं याचं खूपच टेन्शन येऊन जातं। मार्केटमध्ये बी त्याच भाज्या मिळतात, तर कधी एखाद्या वेळेस असं मस्तपैकी घरातच ज्या वस्तू असन त्याच्यापासून मस्त भाजी बनवू आपण। तर नमस्कार, शारदास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी खूपच सोपी आहे आणि खूप कमी साहित्यात बनवून तयार होते। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, इथं कोथिंबीर घेतलेली आहे आणि 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। ते आपल्याला सगळ्यात अगोदर कट करून घ्यायचे आहे। तर पहिले मिरच्या कट करून घेऊ आपण। तर ही भाजी 2 ते 3 वस्तूपासून मस्त घरामध्ये ज्या वस्तू असन त्यापासूनच तयार होते। तर तुम्ही एखाद्या वेळेस बनवू शकता आणि खायला पण अप्रतिम अशी लागते आणि बनवायला वेळ तर खूपच कमी लागतो। तर आता मिरच्या कट झाल्या, आता कोथिंबीर कट करून घेत आहे मी, बघू शकता तुम्ही। आणि तुम्ही बनवता का ही भाजी मला कमेंट करून नक्कीच सांगा। तर कोथिंबीर बी आपली कट झालेली आहे। इथे एक कांडी मी लसणाची एकदम गावरान लसूण घेतलेला आहे, मस्त शिलून घेतला आणि बारीक कट करून घेत आहे अशा पद्धतीनं। तर सगळ्या लसणाच्या पाकळ्या मी अशा कट करून घेतलेल्या आहे। तर चला आता पुढचं दाखवते। इथं मी मोठे मोठे 4 कांदे कट करून घेतले आणि ते पण मोठे मोठे साईजमध्येच कट केलेला आहे, एकदम बारीक नाही कट केलेला, तुम्ही बघू शकता। तुम्हाला किती जणांसाठी भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही कांदे घेऊ शकता। तर इथं मी 1.5 चमचा तेल टाकून घेतलेला आहे। लसूण जिरे टाकून घ्यायचे, लसूण थोडासा लाल होऊ द्यायचा, जिरे चांगले फुलू द्यायचे। त्यानंतर मिरच्या टाकायच्या, मिरच्या 2 मिनिटं परतू द्यायच्या आणि लगेच आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। आज आपण बनवत आहे कांद्याची चटणी। हिंग टाकायचे विसरले होते, कांदा टाकायच्या अगोदर हिंग टाका थोडासा, हिंगना टेस्ट खूप छान येते। आणि आता कांदा आपल्याला चांगला 10 मिनिटं कांदा परतायला लागू शकते, कारण की चांगला कांदा परतला गेला पाहिजे म्हणजे भाजी आपली चांगली होती। हे बघा, असं कलर चेंज होत चालतो, आणखीन आपल्याला परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा। तर आपण जेवढा कांदा घेतो ना त्याच्या अर्ध्याच्या खाली कांदा राहतो आणि मस्तपैकी म्हणजे भाजी अशी टस लागत नाही कांद्याची असली तरी पण। तर आता इथं तुम्ही बेसिक मसाले घेऊ शकतात। मी इथं आणि सांबार मसाला घेतलेला आहे 1 चमचा आणि 1 चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा मटन मसाला घेतलेला आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे। तर इथं मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जादा करू शकता, तुम्ही किती माणसासाठी बनवता, आणि मसाले दुसरे कोणते पण तुमच्याकडे जे असेल ते अवेलेबल ते टाकू शकतात, असं काही नाही आहे। आणि इथं 3 चमचे मी आपले पोहे खायच्या चमच्याना असं जाडसर शेंगदाण्याचं कूट करून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये, तो टाकून घ्यायचा आणि मस्त आणखीन 5 मिनिटं आपल्याला ही कांद्याची चटणी परतून घ्यायची। आणि ते जेव्हा जाड शेंगदाण्याचा कूट टाकतो ना आपण दाताखाली तर खूप छान लागतो, असं क्रंची होतो तो। चवीनुसार मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकायची आणि आणखीन 2 मिनिटं परतून घ्यायची चांगलं। तर ही भाजी खूप छान लागते खायला, तर नक्की ट्राय करा तुम्ही, खूपच भारी होते। तर आपली भाजी आता मस्तपैकी इथं बनवून तयार आहे, बघू शकता तुम्ही। दिसायला पण एकदम चमचमीत, आणि लिंबू जर टाकलं ना तुम्ही वरतून तर एकदमच भारी लागते। तर नक्कीच तुम्ही लिंबू टाकून मस्त वरून लिंबू पिळायचं ना, असं भारी लागते ना। चला, आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।